तुम्हाला मी जसं सुरुवात करताना सांगितलं की कुठलीही सवय तुम्हाला लागून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही कमीत कमी 30 दिवसाचा कालावधी हा तुमच्यासाठी दिलेला असला पाहिजे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ज्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये नवीन शिकतोय त्या नवीन शिकणाऱ्या गोष्टींचं कुठंतरी तुम्हाला दैनंदिन टाचन ज्याला म्हणतो आपण, टिप्पणी ज्याला म्हणतो, ती आपण करून घ्यायला हवी. मग ती कुठल्या माध्यमातून असो, वृत्तपत्र असेल, टीव्ही चॅनल असेल, एक व्हॉट्सअपच्या संवाद माध्यमातून असेल, फेसबुकच्या समाज माध्यमातून असेल, वेगवेगळ्या समाज माध्यमातून येणाऱ्या जे इनपुट्स आहेत ते इनपुट्स जर तुम्ही योग्य रीतीनं तुमच्याकडे साठवून ठेवलं आणि योग्य टायमिंगला जर तुम्ही वापरलं तर तुमचं संभाषण कौशल्य निश्चितपणे अत्यंत चांगलं झाल्याशिवाय किंवा दुसऱ्यांवरती प्रभाव पाडल्याशिवाय राहणार नाही, हेही मी इथं सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर आपण काही 10 सूत्र बघितली. ही सूत्र आता सगळंच आपल्याला हे सूत्र इथं आपल्याला कव्हर करता येणं शक्य नाहीये, कारण आता आपल्याला जो पुढचा पार्ट आहे तो देखील इथं कव्हर करायचा आहे. त्यामुळं आपण आता पुढच्या पार्टकडे वळूयात. कालची 10 सूत्रे जी आहेत ती प्रत्येकाला समजलेली आहे असं मी इथं म्हणतो. आणि मग आपल्या पुढच्या प्रेझेंटेशनला किंवा पुढच्या भागाला आपण इथं सुरुवात करतो. आज आपला जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा असा आहे की ज्यामध्ये आपण शौकत शेख सर आपण हॅलो शौकत शेख सर आपण अनम्यूट होत आहे. मला म्यूट करतोय, बऱ्याच वेळा तसं होतंय, डिस्टर्ब होतोय मग थोडासा. शौकत शेख सर, डॉक्टर सॉरी ओके म्यूट करा. तर ज्यावेळेस आता आपण आपल्याला सुरुवात केलेली आहे, तर आपण ज्यावेळेस समूह चर्चा करतो त्यावेळेस नक्की काय करतो असं आपल्याला नेहमी लक्षात वाटत असेल. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. ते म्हणजे आपण समूह चर्चा कधी करतो, बरोबर? तर समूह चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मिनिट ऑडिओ थोडासा हे होतं, डबल होत आहे. तर आज आपण सुरुवात जिथून करतोय तिथं आपण समूह चर्चा कुठं करतो असं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच वेळा हे जे ग्रुप डिस्कशन आहे हे ग्रुप डिस्कशन कंपन्यांमध्ये फार महत्वाचं असतं. कारण का ज्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाता त्यावेळेस कंपनीकडे किंवा त्या कॉर्पोरेटकडे एवढा वेळ नसतो की प्रत्येकाचा इंटरव्ह्यू ते कंडक्ट करतील. आणि त्यासाठी ते इलिमिनेशन राऊंड म्हणजेच कटिंग राऊंडची व्यवस्था करतात. जसं आपण एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये बघितलं असेल की कितीतरी वेगवेगळे संघ त्याच्यामध्ये भाग घेत असतात. आणि मग पुढे जात क्वार्टर फायनल असेल, सेमीफायनल असेल आणि फायनल असेल, असं करत करत फायनल स्टेजला गेल्यानंतर त्याच्यामधून काही व्यक्ती किंवा काही संघ निवडले जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याला समूह चर्चा जी आहे ती कॉर्पोरेटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. कॉर्पोरेट किंवा जॉबसाठी गेल्यानंतर समूह चर्चा का महत्वाची ठरते याचा एक दुसरा अँगल मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आज आपण बघितलं असेल की आज MNC कंपनी जी आहे हा तुमच्या माझ्या दारापर्यंत आलेल्या आहेत. बारामतीमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, कित्येक MNC कंपन्या आहेत त्या काम करतात. आणि ह्या MNC कंपनीने जर तुम्हाला जबाबदारी दिली की तुम्हाला आफ्रिकेमध्ये जाऊन काम करायचंय, तुम्हाला बांगलादेशमध्ये जाऊन काम करायचंय, तुम्हाला शेख सर तुमचा आवाज म्यूट करताय, अनम्यूट होतोय बऱ्याच वेळा. ज्यावेळेस तुम्ही जात असता त्यावेळेस जॉबसाठी तुम्ही बाहेर पडत असता, कंपनी तुम्हाला म्हणत असते की तुम्हाला तिकडे जायचं, तुम्ही कंपनीला नाकारू शकत नाही. आणि अशा वेळेस कंपनीचं म्हणणं तुम्ही नाकारू शकत नाही. आणि अशा वेळेस तुमच्या समोर प्रश्न उभा राहतो की बाबा मी वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांमध्ये गेल्यानंतर माझा निभाव कसा लागणार. म्हणजेच काय, एखादी कंपनी पुण्यामध्ये आहे आणि त्यांनी तुम्हाला लंडनला पाठवलं आणि लंडनला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की तुमच्याबरोबर बांगलादेशी तुमचे सहकारी मित्र असतील, पाकिस्तानी सहकारी मित्र असतील, अजून दुसरे कोणी सहकारी मित्र असतील, त्यांच्याबरोबर कोरियामधले असतील, त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करावं लागतं, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. हा झाला तुमच्या ग्रुप डायनामिक्सचा भाग किंवा तुमच्या समूहाचा भाग, तुमच्या टीमचा भाग. दुसरा एक तुमच्या टीमचा भाग आपण अशा पद्धतीनं आपण बोलू शकतो की ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनला असता, तुम्ही शिकत असता, त्यावेळेस तुम्हाला तुमचे मित्र निवडण्याची मुभा असते. तुमच्या शेजारी जो कोण बेंच पार्टनर बसेल ते निवडण्याची मुभा असते.
माझा तुम्हाला प्रश्न साधा आहे की ज्यावेळेस तुम्ही जॉब मार्केटमध्ये असाल, अगदी तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्ही तुमचे सहकारी मित्र तुम्ही निवडू शकता का? तर याचं उत्तर आहे नाही. बरोबर. तुम्हाला जर एखाद्या कंपनीनं एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरसाठी तुम्हाला निवड झाली किंवा कुठल्या कामासाठी निवड झाली, तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकत नाही की बाबा रे मला माझी निवड तुम्ही केलेली आहे, परंतु माझ्या मित्राची देखील तुम्हाला निवड करता आली तर बरं होईल. राईट. तो अत्यंत हास्यास्पद असा निर्णय राहू शकतो. म्हणजेच काय की तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुमचं करिअर घडवायचंय अशा ठिकाणी परिचित अपरिचित लोकांशी तुम्हाला संभाषण कौशल्य साधायचं. मग ती टीम असेल, ते 2 जण असतील, ते 100 जण असतील, ते तुमच्या अथॉरिटीवरती, तुमच्या पॉवरवरती, तुम्ही काम कुठं करताय, कुठल्या लेवलला करताय याच्यावरती ठरेल. तो नंतरचा भाग आला. परंतु मी पहिला प्रश्न जो आपल्याला विचारला होता की आपण समूह चर्चा कुठे करतो, त्याचं उत्तर अत्यंत साधं आणि सोपं आहे. तुमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल, तुमचा व्यावसायिक ग्रुप असेल, तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांसमोर तुम्ही बसलेले आहात, एखाद्या गोष्टीवरती तुम्ही चर्चा करत असाल, अगदीच वेगळंच काही सांगायचं नाही झालं तर तुमच्या एखाद्या घरामध्ये तुमची जी चर्चा चालू असते आणि लग्नासाठी काही बोलणी होत असतात, ती देखील चर्चा ही समूह चर्चाच असते. एखाद्या खरेदी विक्रीचा विषय असेल, 2 पार्टी समोर बसतात, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय ठरतं की ज्या माणसाला कन्व्हिन्सिंग ॲबिलिटी आहे, निगोशिएशन करायचं स्किल आहे, तो ती समूह चर्चा आपल्या ताकदीवरती मारून नेऊ शकतो, ती समूह चर्चा आपल्या बाजूने वळवू शकतो. आणि सगळ्यात शेवटी जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं जॉबसाठी, बरोबर, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीची समूह चर्चा ही फेस करावी लागते. लांब कशाला, काल आता युपीएससीचे रिझल्ट डिक्लेअर झाले. त्या युपीएससीच्या रिझल्टमध्ये जो शेवटचा इंटरव्ह्यू होतो त्याला पॅनल इंटरव्ह्यू होतो आणि तो पॅनल इंटरव्ह्यू हा समूह चर्चे टाईपच असतो. पॅनल इंटरव्ह्यू हा भाग तुम्हाला कदाचित माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला जस्ट एक आयडिया देण्यासाठी इथं सांगतो की पॅनल इंटरव्ह्यू मध्ये 5 ते 6 लोक तुमच्या समोर बसलेली असतात. ते त्या एरियामध्ये एक्सपर्टीज असतात. तुमचा बायोडाटा त्यांनी स्टडी केलेला असतो आणि त्या स्टडी केलेल्या बायोडाटावरती तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारत असतात, तुम्हाला बोलतं करत असतात आणि तो इंटरव्ह्यू नसतो, ती मुलाखत नसते, तर तो एक समूह चर्चेचं रूप धारण केलेला एक प्लॅटफॉर्म असतो. म्हणजेच काय, तर जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर समूह चर्चेला पर्याय नाही. तुमचा प्रभाव जर लोकांवरती पाडायचा असेल तर समूह चर्चेमध्ये तुम्ही तुमचं महत्व सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात की पुढचा भाग जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे आपण चांगली समूह चर्चा आपण कशी करणार आहे. बरोबर. एखाद्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे म्हणजे नक्की काय करायचंय. समूह चर्चा करणं म्हणजे त्याच्यामध्ये कंटेंट काय काय असतात हे प्रश्न आपल्याला पडू शकतात. आणि त्यासाठी मी तुम्हाला काल मी सांगितलं होतं, तुम्ही एक काम करू शकता की ज्यावेळेस संध्याकाळी 7-8 वाजता तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलच्या प्राईम चॅनल वरती जाऊन किंवा प्राईम डिस्कशन वरती जाऊन, कदाचित काही वाहिनीची जे डिस्कशन्स आहेत, ग्रुप डिस्कशन्स आहेत, ती 7 वाजता चालू होतील, काहींचे 8 वाजता चालू होतील. तुम्ही जाऊन ते ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं काल जेवढे पार्टिसिपेंट होते, काल जेवढे सहभागी उमेदवार होते, त्या सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील, नसतील बघितल्या तर आज देखील तुम्ही बघू शकता. तर चांगली समूह चर्चा कशी कराल हा पुढचा प्रश्न आपल्या समोर ज्यावेळेस उपस्थित होतो त्यावेळेस आपण सगळ्यात महत्वाचं त्या विषयाचं आपल्याला जे ज्ञान आहे ते सखोल ज्ञान असणं गरजेचं असतं. मग तो कुठलाही विषय असेल, जर गृहिणी बोलत असतील तर स्वयंपाकाविषयी तो विषय असेल, मुलांचं संगोपन हा विषय असेल, घरातला टाइम मॅनेजमेंट हा विषय असेल, कुठल्याही विषयावरती तुम्ही तुमचं ज्ञान जे आहे राखलेलं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही मित्र म्हणून भेटत असता त्यावेळेस कित्येक कॉमन विषय जे आहेत ते तुमच्यात असू शकतात. ज्यावेळेस मित्र भेटतात त्यावेळेस तुम्ही बाईक विषयी बोलता, ज्यावेळेस तुम्ही भेटता त्यावेळेस तुमच्या कपड्याविषयी बोलता, ज्यावेळेस तुम्ही भेटता एखाद्या नवीन मूवी विषयी बोलता आणि जाता जाता बोलायचं झालं तर राजकारणावरती तर सगळेच बोलत असतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अर्थात ते ज्ञान कसं मिळवायचं हे मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्की सांगेन, परंतु त्या विषयाचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ज्याला म्हणतो की अगदी सगळेच विषय जे आहेत तुमच्या माझ्या समोर ज्यावेळेस आपण पेपर वाचतो किंवा आपल्या भोवताली ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस अगदी 100-150 जे वेगवेगळे विषय आहेत आपल्या त्या माध्यमातून आपल्या समोर येऊ शकतात. सगळ्याच विषयामध्ये आपल्याला काही जाण्याची आवश्यकता नाहीये. 2 ते 3 विषय जे आहेत किंवा 2 ते 3 एक आपण स्पेशलिस्ट म्हणतो अशा पद्धतीच्या विषयावरती तुम्ही जरी कमांड घेऊ शकला तरी त्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती कंट्रोल मिळवू शकता असं मला वाटतंय. दुसरं ज्या गोष्ट आहे याच्यामधली महत्वाची ते म्हणजे फॅक्ट्स अँड फिगर्स. हे इंग्लिश मधला थोडंसं वर्डिंग आहे. फॅक्ट्स अँड फिगरचा मराठीमधला अर्थ असा की तुम्हाला त्या गोष्टींविषयी ज्या मूलभूत संकल्पना आहेत किंवा बेसिक्स जे आहेत, ज्या स्टॅटिस्टिक्स संख्याकी जे आहेत, फिगर्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का.
म्हणजे जर तुम्ही आता COVID-19 विषयी जर बोलताय किंवा आता COVID-19चा विषय पण थोडा साईडला ठेवूयात, जर तुम्ही आता एखाद्या गाडीविषयी बोलताय की बाबा मला गाडी घ्यायची आहे आणि गाडी घेताना एखाद्या ब्रँडची गाडीविषयी तुम्ही बोलत असाल आणि गाडीच्या बोलत असताना तुम्हाला त्या गाडीच्या प्राइसिंग विषयी थोडीशी माहिती पाहिजे, त्या गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, किती ऍव्हरेज किती देतं, त्याचा मेंटेनन्स कसा आहे, अशा जर गोष्टी माहित असतील तर तुम्हाला डिसिजन घेणं किंवा मित्राला एखादी गोष्ट सांगणं तुम्हाला सोपं पडू शकतं. बरोबर? म्हणजेच काय, तुम्ही कुठलाही विषय निवडा त्याच्यावरती तुम्हाला त्याच्या भोवतीच्या फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं समूह चर्चेमध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे काय, की तुम्हाला मोजकच परंतु अर्थपूर्ण बोलण्याची सवय लागून घेतली पाहिजे. मोजकच बोलणं म्हणजे काय, की अगदी मार्मिक, तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष न देता. बरोबर आहे की ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मेरी आवाज सुनो, माझा ऐकून घ्या. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पण बघितलं असेल की बाबा एखादा मित्र येतोय, तो बोलायला सुरुवात करतोय आणि तुम्हाला बोलूच देत नाही आणि मग ती कथानक तसंच पुढे सरकत जातं आणि आपण म्हणतो अरे मला बोलायची संधीच मिळालेली नाही. तर असं न होता तुम्ही एक काम करू शकता, अशा ह्या फिश मार्केटमध्ये म्हणजे अशी जर गोंधळ होत असेल, अशी चर्चा जर वेगळ्या अंगाने भरकटत असेल तर तुम्ही मोजकच आणि अर्थपूर्ण बोललं तर ते महत्वाचं ठरू शकतं आणि तेच महत्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजे देहबोलीचा. आता देहबोलीचा ज्या पार्ट्समध्ये सगळ्यात महत्वाचं आपण ज्याला म्हणू शकतो की बॉडी लँग्वेज, त्या बॉडी लँग्वेज मध्ये आपण आपला जो बॉडी लँग्वेज मध्ये आपलं जे बॉडीचं पोस्चर्स अँड बिराजदार सर तुम्हाला म्यूट करता येईल, तुमचं साऊंड आवाज इको येतोय. बिराजदार सर. हॅलो सर, माझा म्यूटच आहे. हा तुमचा, हा ओके, आवाज येतोय, हा ठीक आहे. तर आपण देहबोलीचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो की ज्यामध्ये तुमचं बॉडी गेस्चर्स आणि पोस्चर्स असेल तर ते अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू शकतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन की कुठलेही वृत्त निवेदक बघा आणि तुमच्या समोर उभा राहून ते अर्धा तास कुठलाही सेशन्स देतात, एखाद्या महत्वाच्या गोष्टीविषयी माहिती देतात, मग तो हवामान खात्याचा अंदाज असेल किंवा एखादा आता निसर्ग वादळ आलंय त्याच्याविषयी एक्सप्लेनेशन असेल, तुम्ही त्या अँकरची देहबोलीचा निश्चितपणे अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांचे उभे राहण्याची शैली, मग ती महिलांसाठी थोडीशी वेगळी असेल, पुरुषांसाठी वेगळी असेल. बरोबर? ते उभे कशा पद्धतीने राहत आहेत, त्यांचे जे हातवारे करण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे, त्यांचे डोळे जे आहेत, आय कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण, तो कशा पद्धतीने आहे, या सगळ्यांचा ऑब्झर्वेशन मधून तुम्ही वापर केला आणि तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही एक चांगली समूह चर्चा तुम्ही घडवू शकता असं या निमित्तानं मला वाटतं. आता आपण आपल्या समूह चर्चेच्या पुढच्या भागामध्ये आपण जातोय की ज्यामध्ये आपण पुढचा आपण मुद्दा घेतोय की समूह चर्चा करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की सुरुवात जी आहे ती तुम्हीच केली पाहिजे. बरोबर? त्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये ओपनर असं म्हणतो की जो ओपनिंग बॅट्समन, इतक्या वर्ष भारतीय क्रिकेट संघाची धुरा जी आहे ते सचिन तेंडुलकरनं ओपनिंग बॅट्समन मधून सुरुवातीच्या काही काळ वगळता निभावली होती. त्याच पद्धतीनं तुमच्याकडून अशीच अपेक्षा असेल की कुठला तुमचे मित्र भेटतील, मैत्रिणी भेटतील किंवा मी जसं मगाशी म्हटलं की तुम्ही तुमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये असाल, तुम्ही शिक्षण संस्थेच्या तुमच्या ऑफिसमध्ये असाल तर सुरुवात नेहमीच तुम्ही करा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना सुरुवात करताना थोडंसं काय बोलायचं किंवा माझा विषय मी कसा मांडू, मी विषय कुठला घेऊ, अशा पद्धतीने त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. परंतु तुमच्या नेतृत्वाची जर झलक दाखवायची असेल तर नेहमीच तुम्ही सुरुवात करा. आता अर्थात ती सुरुवात कशी असेल, सुरुवात म्हणजे काही लगेच तुम्ही विषय स्टार्ट करावा असंच काही नाहीये. जसं काल मी तुम्हाला एक वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं होतं की काही नाही, तुमचे सहकारी मित्र तुम्हाला भेटतायत आणि त्या सहकारी मित्रांना तुम्ही म्हणू शकता गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, काय चाललंय तुमचं आज काय विशेष. बरोबर? अशा पद्धतीनं अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी प्रोफेशनल ग्रुप डिस्कशन होत असेल, समजा तुम्ही तुमच्या जॉबसाठी तुम्ही अपियर करताय, त्या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आज ग्रुप डिस्कशन मध्ये हा टॉपिक, ह्या टॉपिकवरती तुम्हाला बोलायचंय, तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीटिंग्स, त्याला आपण ग्रीटिंग्स म्हणतो, म्हणजे वेलकम टू ऑल. बरोबर? गुड मॉर्निंग अँड वेलकम टू ऑल. आणि आपण आज या ठिकाणी या विषयावरती आपण सखोल चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल XYZ या कंपनीच्या आम्ही इथं धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचं चर्चेला सुरुवात करतो. म्हणजेच काय, तुम्ही सुरुवात केलेली आहे, पटकन तुमच्याकडं सगळ्या लोकांचं लक्ष जाऊ शकतं. असंच त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये असाल,
तुम्ही तुमच्या व्यावसायिक ग्रुपमध्ये असाल, बिझनेस क्लबमध्ये असाल, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस येताय आणि तुम्ही ज्यावेळेस ग्रीटिंग करताय, सुरुवात करताय, त्यावेळेस तुमच्यावरती की हा माणूस अत्यंत बोलका आहे किंवा हा माणूस समोरच्याला बोलतं करतो अशा पद्धतीने छाप पडतो. आणि एक सकारात्मक जो एक तुमच्यावरती टॅगिंग ज्याला आपण म्हणतो की सकारात्मक भूमिकेचं टॅगिंग तुमच्यावरती होऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही समूह चर्चा करताना तुम्ही सुरुवात केली पाहिजे असं माझं असं म्हणणं आहे. समूह चर्चा करत असताना दुसरं महत्वाची गोष्ट माझ्यासाठी अशी आहे किंवा मी तुम्हाला असं सांगेन की दुसऱ्याचं म्हणणं ऐकायला शिकलं पाहिजे. म्हणजेच काय की लिसनिंग ॲबिलिटी, इंग्रजीमध्ये आपण त्याला लिसनिंग ॲबिलिटी म्हणतो, की ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की तुम्ही तुमची अडचण घेऊन मोठ्या लोकांपर्यंत आपण जातो, मग ते जिल्ह्याचे एखादे कलेक्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुम्हाला तुमचं म्हणणं मांडून देण्यासाठी वेळ देतात, बरोबर? की तुमची तक्रार काय आहे, तुमचं म्हणणं काय आहे, आणि त्याच्यानंतर त्या म्हणण्यावरती त्यांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते द्यायला सुरुवात करतात. तीच गोष्ट जी आहे मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये इथे इम्प्लिमेंट करायची आहे, की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये बसलेले आहात तर तुम्ही ऍक्टिव्ह लिस्नर आहात हे देखील लोकांना समजलं पाहिजे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सुरुवात तुम्ही करायची म्हणजे काय, दुसऱ्याला बोलतं करण्यासाठी तुम्हाला सुरुवात करायची. आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्यावेळेस समोरचा जो व्यक्ती आहे तो ज्यावेळेस तुमचं ऐकून घ्यायला बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस तुमची भूमिका एका चांगल्या श्रोत्याची असली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस समोरचा माणूस बोलायला लागतो त्यावेळेस आपण त्याकडे लक्ष देत नाही, त्याच्याकडे आपण गांभीर्याने बघत नाही, त्याचं म्हणणं आपण ऐकत नाही. असं वारंवार व्हायला लागलं तर समोरच्या माणसाचा जो सांगण्याचा जो इंटरेस्ट आहे तो निघून जातो. ज्यावेळेस समोरचा माणूस बोलत असेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की समोरचा माणूस बोलतोय आणि आपण आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, एखादा कॉल आलेला असेल ते आपण घेत असतो. माझी तुम्हाला कळकळीची अशी विनंती आहे की समोरचा माणूस हा तुमच्या समोर त्याचा आयुष्यातला महत्वाचा वेळ काढून तिथं बसलेला असतो किंवा वेळ तो देत असतो. कुठलाही व्हॉट्सअप ग्रुप असू द्यात, फेसबुक असू द्यात किंवा येणारा कॉल असू द्यात, हा साईडला ठेवून त्याला महत्व तुम्ही द्या, बरोबर? म्हणजे तो तुम्हाला महत्व देईल. हे रिसिप्रोकेशन आहे, गिव्ह अँड टेक टाईपची ही रिलेशनशिप आहे की जर तुम्ही त्याला महत्व दिलं तर नक्कीच तो तुम्हाला महत्व देऊ शकेल किंवा त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही करता येऊ शकेल. त्यामुळं तुम्ही ऐकून घ्यायला शिकण्याची जी कला आहे ही जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली तर तुम्ही एक टीम मेंबर म्हणून एका ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये एखादा टीम मेंबर म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं किंवा लोक तुम्हाला त्या पद्धतीने म्हणतील. अर्थात आता ह्या झाल्या सुरुवातीच्या दोन गोष्टी. आता ज्यावेळेस तुम्ही चर्चा करत असाल किंवा तुम्ही तुमचा ग्रुप बसलेला आहे, तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये एखाद्या मीटिंगमध्ये तुम्ही अटेंड करताय, ही मीटिंग अटेंड करत असताना आज सगळ्यात महत्वाचा जो गुण आहे आणि जो दिसला पाहिजे तो म्हणजे तुमचा लिडरशिप ॲबिलिटी. त्याला मराठीमध्ये आपण नेतृत्व गुण असं म्हणतो. ज्या ज्या वेळेस तुम्ही मीटिंगला बसाल, बरोबर, मग ती मीटिंग तुमची बिझनेस मीटिंग असेल, एखादी इनफॉर्मल मीटिंग असेल, तुमच्या मित्रांबरोबर एखाद्या चौकामध्ये होणारी एखादी तुम्ही डिस्कस करणारी एखादी गोष्ट असेल, बरोबर, अशा कुठल्याही गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची नेतृत्व गुण दिसले पाहिजे. म्हणजे काय नेतृत्व गुण म्हणजे लिडरशिप ॲबिलिटी. ही लिडरशिप ॲबिलिटी तुमची कशी दिसेल तर सगळ्यात महत्वाचं एक आहे की तुम्ही न बोलणाऱ्या व्यक्तीस संधी दिली पाहिजे. मगाशी आपण सुरुवात तर आपण केली, बरोबर, समोरच्याला बोलतं तर आपण केलं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या ग्रुपमध्ये असे कितीतरी व्यक्ती असतात की जे सुरुवातीपासून अगदी मध्यापर्यंत आलं तरी चर्चेमध्ये कुठंच भाग घेत नाही, बरोबर. अशा व्यक्तींना आपण बोलण्यासाठी जर प्रवृत्त करता आलं तर ती तुमची लिडरशिप ॲबिलिटी ठरू शकते. म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टींमध्ये तुम्ही महत्वाचं डिस्कशन करताय आणि डिस्कशन करत असताना तुमच्या लक्षात येते की दुसरी व्यक्ती जी आहे किंवा XYZ व्यक्ती आहे ती त्या डिस्कशनमध्ये त्या चर्चेमध्ये सहभागी होत नाहीये. तर आपण असं म्हणू शकतो की बाबा माझा हा मित्र आहे, सुहास हा मित्र आहे, त्यालाही त्याचं म्हणणं मांडायचंय आणि बऱ्याच वेळ झाला तो प्रयत्न करतोय, बोल रे बाबा सुहास तुझं काय म्हणणं आहे. याचमुळे तुमचा जो लिडरशिप ॲबिलिटी आहे, नेतृत्व गुण आहे, हा लोकांसमोर दिसू शकतो. तसंच बऱ्याच वेळा असं होतं की अशा ज्या ग्रुप डिस्कशन मध्ये आहेत कित्येक जणांच्या ज्या मैत्री आहेत त्या तुटतात. म्हणजे काय की वाद असतो तिसराच, तुमचं मत असतं चौथंच आणि तुमचा त्या गोष्टीचा जो परिणाम आहे तो तुमच्या मैत्रीवरती आणि रिलेशनशिपवरती होतो. तर ते होत असताना ज्यावेळेस तुम्ही आज दोघं जण तिथं मत मांडतायत आणि ते मत तावातावाने ते मत मांडत असताना तुम्हाला एक काम करता येऊ शकेल की इतरांच्या वादामध्ये तुम्हाला मध्यस्थ बांधता येऊ शकेल. बऱ्याच वेळा असं काय होईल की तुमच्या मीटिंगमध्ये दोघं जण जे आहेत हे त्यांचे मुद्दे अत्यंत आक्रमकपणे मांडतायत आणि हे आक्रमकपणे मांडत असताना आपल्या दोघांना शांत करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आणि त्यामुळे तुम्ही तिथं जर मध्यस्थ मांडला, दोघांना शांततेची आपण भूमिका समजावून सांगितली, तर तिथं देखील तुमचा नेतृत्व गुण दिसल्याशिवाय राहणार नाही. हा नेतृत्व गुणच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही वाद आणि विवाद टाळण्यासाठी चर्चा ही नेहमी मूळ मुद्द्यांवरती कायम ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही मी चर्चा करायला बसल्यानंतर चर्चा सुरू होते एका मुद्द्यापासून आणि ती भरकटत भरकटत अगदी दुसरीकडे जाऊन पोहोचते. म्हणजे चर्चा आपल्या गल्लीतल्या मुद्द्यांपासून होते की गल्लीमध्ये किंवा आपल्या दारासमोरचा आपल्या दुकानासमोरचा रोड कसा चांगला नाहीये आणि तिथपासून आपण दिल्लीमधल्या एखाद्या गव्हर्नमेंटला आपण त्याचे वेगळ्या शब्दामध्ये अपशब्दामध्ये बोलायला देखील कमी करू शकत नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही चर्चा करताय ती चर्चा ही त्याच मुद्द्यावरती तुम्हाला जर कायम ठेवता येऊ शकली तर तुमची चर्चेची जी लेवल आहे, चर्चेचा जो दर्जा आहे हा नेहमीच स्टँडर्ड असा राखला जाईल. तर हे होते तुमच्या नेतृत्व गुणासंदर्भातले महत्वाचे पॉईंट. आता तुम्ही चर्चेच्या मध्ये आलेला आहात असं आपण समजूयात आणि आता तुम्हाला चर्चेचा शेवट कसा करायचा आहे या विषयावरती काही महत्वपूर्ण टिप्स मी तुमच्या समोर देतोय. तर ज्यावेळेस तुम्ही चर्चेच्या मध्ये येता त्यावेळेस तुम्हाला जो प्रत्येक संधी तुम्हाला जी मिळत असते त्या संधीचा तुम्ही वापर केला पाहिजे. म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सुरुवात तुम्ही करायची, तुमची लिडरशिप जी ॲबिलिटी आहे ती लोकांना दिसली पाहिजे. तुमची लिसनिंग ॲबिलिटी आहे ज्याला आपण श्रवण क्षमता म्हणतो, श्रोता म्हणून तुम्ही कसं वावरता, बरोबर, ती तुमची ॲबिलिटी तुमची दिसली पाहिजे. तोही गुण जो आहे तो लोकांच्या समोर दिसला पाहिजे. आणि आता तुम्ही चर्चेच्या मध्ये आलेला आहात आणि तुम्हाला आता चर्चेचा शेवट करायचा आहे. तर मग आता तुम्ही काय कराल तर मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला असं जाणवेल की बाबा माझं म्हणणं मांडण्याची मला आता ही संधी मिळते त्यामध्ये तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे ते त्या पद्धतीनं तुम्ही मांडू शकता. आणि त्यासाठी मगाशी जसं मी तुम्हाला उल्लेख केला की काही फॅक्ट्स आणि फिगर्स जर तुम्हाला सांगता आलं की आता नक्की काय चाललेलं आहे. जर तुम्ही कोविड-19 वरती बोलताय तर एखाद्या जगामध्ये आज कुठं चाचणी घेतली गेली, म्हणजे आज स्पेनच्या चाचणीचा रिझल्ट आलेला आहे की तिथं समूहावरती अँटीबॉडीची चाचणी घेतलेली आहे. त्याचा रिझल्ट काय आहे हे जर तुम्ही फॅक्ट्स आणि फिगर्स वरती बोलू शकलात तर तुमच्या चर्चेचा नूर जो आहे किंवा चर्चेचा जो क्वालिटी आहे एका वेगळ्या स्तरावरती पोहोचू शकेल आणि तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो देखील बघू शकेल. दुसरा जो पॉइंट आहे चर्चेच्या मध्ये किंवा आपण शेवटाकडे जात असताना आपण असं म्हणू की एखादी गोष्ट जर तुमच्याकडून चुकली किंवा तुम्हाला वाटते की ती चुकीची आहे असं तुम्ही बोलून गेलेला आहात तर क्षमा मागायला देखील मागं पुढं पाहू नका. सॉरी म्हणणं हे जगामधलं सगळ्यात मोठं जिंकण्याचं हत्यार आहे आणि आपण तिथंच कमी पडतो, बरोबर. एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकलेली आहे तर बोलताना तुम्ही जर एखाद्याच्या भावनांना आपण त्या मुद्द्यावरती येणारच आहे पण एखाद्याच्या भावनाला जर आपण चुकून हात घातलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जी गोष्ट आहे ती तुमच्याकडून चुकून बोलली गेलेली आहे, अजिबात घाबरू नका. समोरच्याला सॉरी म्हटल्यानंतर तुमच्या कुठंही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा हा कमी होणार नाही आणि त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाहीये. त्यामुळं सॉरी हा सॉरी हा शब्द किती वेळा वापरायचा हे तुमच्यावरती आहे. वारंवार चुका करून तो सॉरी शब्द सारखा वापरायचा का फार कमी वापरायचा, त्याच्यामध्ये ताकद तुमची कशी तुम्ही ठेवू शकता हे जर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला वारंवार सॉरी म्हणावं लागणार नाही. लोक तुम्हाला जर एखादी गोष्ट चुकली तर बाबा हा सॉरी म्हणू शकतो किंवा ह्याच्याकडे सॉरी म्हणण्याची क्षमा मागण्याची ताकद आहे त्यामुळे ह्याला माफही आपण करू शकतो अशा पद्धतीने लोक तुमच्याकडे बघतात. आणि हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही तिसरा जो पॉइंट आहे चर्चेच्या मध्याच्या किंवा शेवटाकडे जाण्याचा तर तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे असं मला इथे वाटतं. तो म्हणजे तुमचं जे बोलणं आहे हे तिरकसपणे किंवा अति आक्रमकपणे जे बोलणं आहे ते आपण टाळलं पाहिजे. म्हणजे काय बऱ्याच वेळा आपण काय होतं की एखादा पॉलिटिकल पार्टी जर डिस्कशन बघितलं जे आपल्या संध्याकाळच्या वृत्तवाहिन्यांवरती मीडियावरती चालू असतं त्याच्यामध्ये जी टीका आहे ते पक्षीय पातळीवरून ती वैयक्तिक लेवलला येते आणि एकमेकांचं उणं दुणं काढण्यामध्ये ती चर्चा घसरली जाते. मला असं म्हणायचंय की तिरकस बोलणं जे आहे तुम्हाला हे समजतच नाही, तुम्हाला हे कळलंच नाही, तुम्ही समजून घ्या, अभ्यास करून या, अशा दुसऱ्याला उपदेशपर बोलण्याचं आपण टाळलं पाहिजे आणि ते देखील सर्वांसमक्ष. जर काही चुकलंच असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या व्यक्तीला साईडला घेऊ शकता, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता आणि त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा रे ह्या गोष्टी ज्या आहेत तुझ्या चुकतायत असं मला वाटतं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, तुला वाटलं तर तू त्याच्यामध्ये करेक्शन कर, नाही तर बाबा हे माझं असं म्हणणं आहे, हेही तुझ्या समोर मी मांडू इच्छितो. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यासमोर तिरकस आणि अति आक्रमक बोलणं जे आहे हे ग्रुप डिस्कशन मध्ये टाळावं अशी माझी भूमिका आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट देखील होऊ शकतो की मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जॉबसाठी कंपनीमध्ये गेलेला आहात आणि तिथं तुम्हाला सांगितलंय की बाबा एखाद्या XYZ मुद्द्यावरती तुम्ही बोला
आणि असं होतं की त्या मुद्द्यावरती बोलायला तुमच्याकडं तुम्हाला तो मुद्दाच माहित नसतो. अरे बापरे, हा मुद्दा मी कधी रेफरन्सला घेतलाच नाही, त्या मुद्द्यावरती मी कधी विचार केलाच नाही, ह्या मुद्द्यावरती मी कधी अभ्यास केलाच नाही. तर मग काय करायचं? मग ह्यासाठी काही ट्रिक्स आहेत ज्या महत्वाच्या आहेत आणि त्या इथे मी तुम्हाला सांगतोय की सगळ्यात महत्वाचं, एखादा मुद्दा तुम्हाला माहित नाही आणि अशा चर्चेमध्ये तुम्ही एंटर करत असाल, अशा चर्चेमध्ये तुम्ही उतरत असाल, तर अजिबात काळजी करू नका. बरोबर? ज्यावेळेस तुम्ही उतराल, चर्चा चालू असेल आणि तुम्हाला मुद्दा माहित नसेल, तर तुम्ही स्टेबल राहा, काळजी करू नका. दुसरा मुद्दा असा आहे की जर शक्य झालं तर ह्या चर्चेच्या, ह्या मुद्द्याच्या विषयी तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजे. म्हणजे जसं मगाशी मी असं म्हटलं की बाबा स्पेनमध्ये कोविड-19ची ही अशी अशी चाचणी झालेली आहे आणि ह्या चाचणीमध्ये असे असे रिझल्ट आलेले आहेत. तुम्ही प्रश्न विचारू शकता की ही चाचणी आपण भारतामध्ये करू शकतो का? किंवा ही चाचणीचे रिझल्ट जे आहेत ते दुसऱ्या देशांनी अजून स्वीकारलेले आहेत का? अशा पद्धतीचे आपण प्रश्न विचारून समोरच्या माणसांकडून काही डेटा गोळा करू शकतो, माहिती गोळा करू शकतो आणि त्या माहितीच्या आधारे आपण आपले रेफरन्स तयार करू शकतो. म्हणजे ही माहिती आपण त्या चर्चेमधून घ्यायची आणि त्या चर्चेमधून घेतलेल्या माहितीवरती बाकीच्यांना रेफरन्स ठेवून तुम्ही आपलं मत मांडायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बाबा समोरच्या बसलेल्या XYZ व्यक्तीनं किंवा सुहासनं मला असं सांगितलं की बाबा ह्या देशामध्ये ह्या चाचण्या झालेल्या आहेत आणि त्यांचा रिझल्ट असा आहे. मला असं वाटतं की भारतामध्ये ही चाचणी घेत असताना असे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर? एवढं तर तुम्ही बोलू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही जर एखादा मुद्दा माहित नसेल तर तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाहीये. समोरच्याला प्रश्न विचारून त्यांना बोलतं करा, जास्तीची माहिती गोळा करा, त्यांचा रेफरन्स घेऊन तुम्ही बोलायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर एखादा मुद्दा माहित नसेल पण त्या चर्चेमध्ये तुम्हाला विनिंग पोझिशन मध्ये यायचं असेल, तुम्हाला जिंकायची, ती चर्चा जिंकायची, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की चर्चेची सुरुवात तुम्ही करा, पण इथं मी तुम्हाला सांगेन की चर्चेचा शेवट तुम्ही करा. कारण जर तुम्हाला सुरुवातीला चर्चेमध्ये सहभाग घेता नाही आला, पण जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सारांश मांडला, तर संपूर्ण ऑब्झर्व्ह करणाऱ्या लोकांचं किंवा त्या टीम मेंबरचं तुमच्याविषयी पॉझिटिव्ह मत होतं. म्हणजेच काय, तुमचा सिरियसनेस दिसतो, तुमची ज्ञान घेण्याची वृत्ती त्याच्यामधून दिसते आणि त्याच्यामध्ये तुमची लिडरशिप ॲबिलिटी ही कळून येते की ज्यामध्ये तुम्ही लोकांना प्रश्न विचारताय. त्यामुळे जर तुम्हाला एखादा मुद्दा माहित नसेल तर अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. आता ह्या चर्चा करत असताना टू डू आणि नॉट टू डू, म्हणजे काही गोष्टी करायच्यात, काही गोष्टी नाही करायच्यात, त्याच्यावरती आपण बोलूयात आणि त्यानंतर आपण आपली चर्चा जी आहे ती ही शेवटच्या पॉईंटकडे नेऊयात. तर आपल्याला काय गोष्टी टाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती चुकीची गोष्ट जो समोर तुमच्या समोर मांडतोय, तुमच्या समोर जो काही पार्टिसिपेंट बसलेला आहे, तुमच्या माझा जो टीम मेंबर बसलेला आहे, ती जर चुकीची गोष्ट असेल तर अजिबात मान्य करू नका. बरोबर? तो तुमचा मित्र असेल. बऱ्याच वेळा काय होतं, तुमचा मित्र जिवलग मित्र असेल आणि तो एखादी चुकीची गोष्ट एखाद्या ग्रुपमध्ये सांगतोय. केवळ मैत्री खातीर, तुम्हाला मैत्री तुमची निभवायची किंवा तुम्हाला तुमचा टीम मेंबर, तुम्हाला तुमची एक अंडरस्टँडिंग जी आहे ती कंटिन्यू करायची, त्यासाठी तुम्हाला ती गोष्ट मान्य करावी लागते. पण मी तुम्हाला इथं सजेस्ट करेन की ह्या गोष्टीचा त्या समूहावरती अत्यंत निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो. तर तुमची जी चुकीची गोष्ट आहे ती कृपया करून मान्य करू नका. दुसरं जे आहे ते अतिचतुर किंवा अति वाचाळपणा आपण टाळला पाहिजे. म्हणजे होतं काय की बऱ्याच वेळा मी किती हुशार आहे किंवा मी तुमच्यापेक्षा वेगळा कसा आहे असं तुम्ही दाखवायचा जर प्रयत्न केला तर तुम्ही टीम मधून बाहेर पडा. किंवा तुम्ही अति वाचाळपणा, ज्याला आपण जास्त आउटस्पोकन म्हणतो, खूप बोलणं, बरोबर, अति वाचाळपणा जो आहे जर केला तर समोरच्याला असं वाटतं की अरे बाबा हा दुसऱ्याला महत्वच देत नाहीये, आपण ह्याच्याकडे आपण लक्ष, आता पुढच्या वेळेस आपण लक्ष नको द्यायला. म्हणजेच काय की अति चतुरपणा तुमच्याकडे पाहिजे, बोलणं ही क्वालिटी तुमच्याकडे पाहिजे, पण अति चतुरपणा आणि अति वाचाळपणा जर आपण टाळला तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो, असं इथं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ग्रुप डिस्कशन मध्ये ज्यावेळेस आपण स्वतःला प्रेझेंट करतोय, आपण त्या ग्रुप डिस्कशनचा, त्या समूह चर्चेचा भाग होतोय, त्यावेळेस आपण सुहास्य असा, परंतु जास्त हसू नका. म्हणजेच काय, तर तुम्ही जास्त हसत राहिला तर तुम्हाला समोरचा जो माणूस आहे हा जास्त सिरियसली घेणार नाही. म्हणजे असं की बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की काही लोकांना प्रश्न विचारल्यानंतर ते त्या प्रश्नाचं उत्तर कमी आणि हसतात जास्त. बरोबर? त्यामुळं असं होतं की तुम्ही सिरियस नाहीये, तुम्ही तुमच्या कामाप्रती जास्त सिरियस नाहीये किंवा तुम्ही खूपच एक्स्ट्राची एनर्जी दाखवताय असं समोरच्याला वाटू शकतं. मग हे टाळण्यासाठी तुम्ही काय कराल, की तुमचा चेहरा जो आहे हा नेहमी प्रफुल्लित ठेवा, सुहास्य असा, परंतु जास्त हसू नका. बरोबर? हे जर आपण केलं तर आपण ग्रुपमध्ये एक चांगल्या सकारात्मक पर्सनॅलिटीचा किंवा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडू शकतो. आणि शेवटचा मुद्दा ह्याच्या नॉट टू डू लिस्ट मधला असा आहे, तो म्हणजे तुमचा मोठा आवाज टाळा. बऱ्याच वेळा असं होतं की आपला काही गोष्टींवरचा संयम सुटत राहतो
आणि सुटलेल्या संयमातून आवाज जो आहे तो हा नेहमी मोठा होत राहतो आणि मोठ्या आवाजातून जी चर्चा आहे ती वादाकडे जास्त जाण्याची म्हणजे शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा जर मोठा आवाज जो आहे तर टाळला, तुमच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी आहे ती एकाच लेवलला ठेवली, तर तर तुम्हाला ग्रुप डिस्कशन मध्ये तुमची जी म्हणणं आहे ते अत्यंत सकारात्मकरित्या मांडता येऊ शकतं. ह्या जगाल्या गोष्टी टाळण्याविषयीच्या. आता मी गोष्टी तुम्हाला करा, ह्या गोष्टी ज्या आहेत करा असं मी सांगायला सुचवेल. त्या गोष्टी ज्या आहेत ह्या 4 पॉइंटवरती मी इथं कॅलिब्रेट केलेल्या आहेत किंवा मी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ग्रुपमध्ये चर्चा करताय त्यावेळेस नवनवीन मुद्दे म्हणजे ज्या गोष्टीवरती चर्चा चालू आहे त्याच रिलेटेड नवनवीन मुद्दे मांडायला सुरुवात करा. म्हणजेच काय की तुम्हाला त्या विषयाचं पेरिफेरल नॉलेज किंवा सराउंडिंगचं नॉलेज किती आहे हे तिथं समजू शकेल. तर त्यामुळे चर्चेच्या अनुषंगानं, चर्चेच्या रेफरन्सनं, चर्चेच्या कॉन्टेक्स्टमध्येच तुम्ही नवीन मुद्दे मांडले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. सगळ्यात महत्वाचं दुसरा पॉइंट जो आहे की समोरच्याला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळा असं होतं आपण जरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो तरी आपली जी देहबोली आहे ह्याविषयी आपण बारीकचं ऑब्झर्वेशन केलेलं नसतं आणि त्याच्यामध्ये देहबोलीमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे जो आपण डेव्हलप करायचा विसरलेलो असतो तो म्हणजे समोरच्याला नजर देऊन बोलणं, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं. बरोबर. नजर देऊन बोलल्यानंतर तुमच्या विषयीचा विश्वास समोरच्याच्या मनामध्ये निर्माण होतो. हा सायंटिफिक स्टडी आहे. त्यामुळे तुम्हाला नजर देऊनच बोलावं लागणार आहे. तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांशी, तुम्ही तुमच्या टीम मेंबरशी जर डोळ्याला डोळे देऊन बोललात तर तुमच्याविषयी एक रिस्पेक्ट आणि तुमच्याविषयी एक विश्वासाची भावना ही समोरच्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून नेहमीच आय कॉन्टॅक्ट जो आहे हा समोरच्या व्यक्तीशी ठेवून तुम्ही बोलण्याला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे विषयास अनुसरून चेहऱ्यावरती हावभाव ठेवा. बरोबर. म्हणजेच काय तर बऱ्याच वेळा मी असं बघितलेलं आहे की चर्चा एखाद्या माणसाच्या डेथ विषयी होते, मृत्यूविषयी होते आणि समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते हास्य हावभाव आहेत. अर्थात ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रसंगाला अजिबात अनुरूप धरून नसतात. ज्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात तो दुःखद प्रसंग असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती तुमचे हावभाव जे आहेत ते दुःखी असू द्यात. ज्यावेळेस तुम्ही आनंदाच्या प्रसंगात एखाद्याला ज्या लग्नामध्ये तुम्ही जाताय, एखाद्याच्या चांगल्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमामध्ये जातायत, एखाद्याला तुम्ही ग्रीट करण्यासाठी जाताय, त्याचे अभिनंदन करण्यासाठी जाताय, तुमच्या चेहऱ्यावरती ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि तीच भूमिका तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये देखील तुम्हाला पार पाडायची. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चर्चेमध्ये बोलत असाल त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती अनुसरून तुमच्यावरती हावभाव ठेवा. म्हणजेच काय जर काश्मीर विषयी तुम्ही बोलताय जो भारतीयांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा विषय असू शकेल, इमोशनल इश्यू असू शकेल किंवा तुम्ही अजून दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरती बोलताय की अमेरिकेमध्ये चालणाऱ्या ज्या आता ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टींवरती तुम्ही बोलताय, त्या विषयाला अनुसरून गंभीर किंवा हास्य किंवा तुमचे अजून जे हावभाव असतील त्या पद्धतीचे तुम्ही ठेवायला शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमचा चेहरा हा नेहमी आश्वासक ठेवा. चेहरा आश्वासक ठेवा हा प्रकार म्हणजे काय मगाशी तुम्हाला मी सांगितलं की बाबा तुमच्या चेहऱ्यावरती सुहास्य वदन ठेवा. बरोबर. हे तर मला मान्यच आहे पण चेहरा आश्वासक ठेवा म्हणजे काय ही व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर